तर शिंदे साहेब असतील किंवा आम्ही सगळे असू, आमच्या जीवनाची टॅगलाईन देखील हीच आहे, हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखोटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. दिघे साहेबांनी जो शिष्य तयार केला आहे तो पुढचे 15-20 वर्ष तरी थांबणार नाही, हा मला विश्वास आहे. त्यामुळे पुढची तयारी तुम्ही करावी एवढीच विनंती करतो. खरं म्हणजे या सभागृहामध्ये जे स्क्रीनवरचे कलाकार आहेत ते देखील आहेत आणि राजकारणातले कलाकार देखील आहेत आणि बाकी क्षेत्रातले कलाकार देखील आहेत. त्यामुळे सर्व कलाकारांना या ठिकाणी त्यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ज्यांनी खऱ्या अर्थानं गुरु म्हणून शिंदे साहेबांसारखा एक नेता घडवला आणि हजारो हजारो अनुयायी घडवले, अशा दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर या चित्रपटाचा दुसरा भाग, त्याचं ट्रेलर या ठिकाणी लॉन्च झालंय. आणि हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही, ही जी टॅगलाईन आहे ही केवळ या सिनेमापुरतं मर्यादित नाही आहे. तर शिंदे साहेब असतील किंवा आम्ही सगळे असू, आमच्या जीवनाची टॅगलाईन देखील हीच आहे, हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. खरं म्हणजे प्रवीणजी तुमचं, मंगेशजी तुमचं, प्रसादजी तुमचं मी मनापासून अभिनंदन करेन. ज्यावेळेस धर्मवीर रिलीज झाला आणि त्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही तो सगळा काळ जिवंत केला, मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी हा सिनेमा बघितला, या सिनेमाने त्या व्यक्तीला पेटवलं, चेतवलं आणि त्यासोबत प्रेरणा देखील दिली. आणि ज्यावेळी हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळी अनेकांना हे माहिती नव्हतं की याचा भाग 2 देखील येईल आणि शिंदे साहेबांच्या जीवनाचा भाग 2 देखील सुरू होईल. पण लवकरच तो भाग 2 देखील सुरू झाला आणि मला असं वाटतं की दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे आज शिंदे साहेबांनी ज्या समर्थपणे महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे, निश्चितपणे दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातनं त्यांना आशीर्वादच देत असतील. कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती. शिंदे साहेब विचारांची गद्दारी झाली म्हणून तुम्ही सरकार सोडून बाहेर आलात. दुर्दैवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवलं गेलं. पण ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीची असते, त्यावेळी किती हिणवलं गेलं तरी देखील त्या ठिकाणी असली सोनं काय आहे हे जनता हेरून घेते आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते हेरलं आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने स्वीकारलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता धर्मवीर 2 ज्याचा ट्रेलर आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, शिंदे साहेब हा कुठपर्यंत गेलाय माहित नाही, पण हा अगदी आतापर्यंत आला असेल तर आमचाही रोल असायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा. तो 3 मध्ये येईल. खरं म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे, पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे. कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखोटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काढेन. पण आज मला आनंद आहे की
धर्मवीर 2चं ट्रेलर आपण लॉन्च केलाय. हा सिनेमा कधी बघायला मिळेल हे मी आतुरतेने पाहतोय, त्याची वाट पाहतोय. मला केवळ एकच इन्सिडेंट सांगायचं आहे की धर्मवीर हा केवळ महाराष्ट्रामध्ये लोकांना आवडला असं नाही. मी गुजरातमध्ये गेलो होतो आणि गुजरातमध्ये मला एक कार्यकर्ता भेटला आणि तो मला असं म्हणाला की हमने धर्मवीर देखा, धर्मवीर देखा. आता मला वाटलं हा जुना धर्मवीर यांनी पाहिला, आज मला का सांगतोय. म्हटलं अच्छा अच्छा ठीक है ठीक. नहीं वो शिंदे साहब का बहुत बढ़िया. मग माझ्या लक्षात आलं की हा धर्मवीर त्यांनी पाहिला. म्हणाला बहुत अच्छा लगा और हमारे यहाँ सब लोगों को बहुत पसंद आया. त्यामुळे ही सत्य कथा आहे. एक व्यक्ती सामान्यातनं असामान्य कसा होतो आणि अनेक सामान्य लोकांना असामान्य कसा बनवतो हे दिघे साहेबांच्या जीवनातनं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मी खरोखर या निमित्ताने प्रवीण तरडेजी आपलं आणि देसाईजी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि निश्चितपणे धर्मवीर 2 हा तर हिट होईलच, पण आजच धर्मवीर 3 ची तयारी देखील तुम्ही सुरू करा, 4 ची तयारी देखील सुरू करा. कारण दिघे साहेबांनी जो शिष्य तयार केला आहे तो पुढचे 15-20 वर्ष तरी थांबणार नाही, हा मला विश्वास आहे. त्यामुळे पुढची तयारी तुम्ही करावी एवढीच विनंती करतो. खरं म्हणजे या कार्यक्रमात मला पूर्ण वेळ थांबायचं होतं, परंतु पुण्याला एक 8 वाजता बैठक आहे, त्यामुळे मी माननीय शिंदे साहेबांना देखील विनंती केली आणि म्हणून आपण या लॉन्चला मला बोलवलं. धर्मवीर 3 साठी, 4 साठी, 5 साठी माझं बुकिंग मी आजच केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मला बोलवावंच लागेल हे देखील या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.